नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही इमारत आज दुबईची ओळख बनली आहे. संयुक्त अरब अमिरातीला येणारे पर्यटक बुर्ज खलिफा पाहायला जरूर जातात. बुर्ज खलिफा ही जगप्रसिद्ध इमारत एम्मार या कंपनीने बांधली आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा मोहम्मद अल्लाबर यांनी भारतीयांचं भरभरून कौतुक केले. मोहम्मद अल्लाबर त्यांच्या एम्मार कंपनीमध्ये नोकरी देताना भारतीयांना विशेष प्राधान्य देतात. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. कामाबद्दलची नैतिकता आणि समर्पण हे भारतीयांचे गुण त्यांना विशेष आवडतात. अर्ध्या रात्री सुद्धा भारतीय कामासाठी तयार असतात असं मोहम्मद अल्लाबर यांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये बिझनेसमधल्या यशामध्ये बुद्धिमत्तेचा भाग कमी असतो. सातत्यानं प्रयत्न करत राहणं आणि मेहनत याचा रोल यशामध्ये जास्त असल्याचं अल्लाबर मानतात. चांगली टीम बांधणं, मोजून मापून धोका पत्करणं आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी फार महत्त्वाची असल्याचं ते मानतात. मेक इट इन एमिरेट्स समिटमध्ये ते बोलत होते. त्यांच्या कंपनीमध्ये जास्त भारतीय का आहेत यावरती बोलताना ते म्हणाले की यामागचं कारण कुठलं पुस्तकी ज्ञान नाही, धडपड, काहीतरी करण्याची उमेद. अगदी रात्री 1 वाजताही फोन केल्यावरती भारतीय प्रतिसाद देतात. अल्लाबर यांच्या मते जगामध्ये प्रतिभा भरपूर आहे, परंतु भारतीयांसारखी मेहनत करणारी माणसं आणि शिस्त मिळणं कठीण आहे. माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून मी नेहमी लोकांना सांगतो की माझा IQ सामान्य आहे, परंतु माझी मेहनत सर्वोत्तम आहे. माझ्या मेहनतीवरती विश्वास आहे असं अल्लाबर यांनी सांगितलं. भारतीय हे कामाप्रती अगदी निष्ठावान आणि कटिबद्ध असतात. दिवसातील कुठल्याही वेळी प्रतिसाद देण्याच्या भारतीयांच्या स्वभावामुळे माझा भारतीय टॅलेंटवरती जास्त विश्वास असल्याचं ते सांगतात. जितकी तुम्ही मेहनत जास्त कराल तितकेच तुम्ही जास्त नशीबवान ठराल असंही ते म्हणतात. मेहनत टॅलेंटवरती मात करते. जेव्हा टॅलेंट फेल होतं तेव्हा जास्त मेहनत करावी लागते आणि म्हणून मला भारतीय जास्त आवडतात असंही अल्लाबर बोलले. प्रत्येकासाठी काही कठोर अनुभव येतात. कोविड संसर्ग आणि अन्य संकटाच्या काळामध्ये काही धडे त्यांनाही शिकायला मिळाले. 2008ची मंदी आणि कोविड संसर्गाच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तुम्ही असा बिझनेस उभा करायला हवा जो त्या परिस्थितीतही टिकून राहील. या अनुभवावरनं धडा घेत एम्मार कंपनीने अलीकडच्या संकट परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचं हित सुरक्षित करण्यासाठी काही पावलं उचलली. कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता आणि नियमित पगार मिळेल याची त्यांनी हमी दिली. मागच्या संकटातून जे त्यांना शिकायला मिळालं त्यातूनच हे निर्णय त्यांनी घेतले असं अल्लाबर बोलले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बुर्ज खलिफा इमारत बांधणारा बिल्डर नोकरीमध्ये भारतीयांनाच प्राधान्य का देतो हे त्यांनी सांगितलं आणि हे ऐकून खरंच आपल्या सर्वांनाही अभिमान वाटेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.